राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण सध्या दोन दिग्गज नेत्यांच्या बाबतीत घडलेला एक विचित्र योगायोग महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगला चर्चेचा विषय ठरत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि खासदार सुनील तटकरे या दोन दिग्गज नेत्यांच्या बोटाला झालेली जखम आणि त्यामागील कारणं यामुळे सोशल मीडियावर तर्कवितर्कांना चांगलंच उधाण आलेलं आहे. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मागील काही दिवसापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या बोटाला मोठी जखम झाल्याची माहिती समोर आली होती. एका बाजूला चाकणकर यांचे कार्यकर्ते सांगत आहेत की ताईंच्या घरच्या दरवाजात बोट अडकल्यामुळे त्यांना ही जखम झाली. मात्र दुसरीकडे खुद्द चाकणकर यांनी 2 तारखेला त्या अजित पवारांच्या दौऱ्यात उपस्थित असल्याचे सांगितले होते. त्याच दिवशी त्या आरतीला उपस्थित होत्या असाही एक सूर उमटत आहे. परस्पर विरोधी माहितीमुळे नेमकं सत्य काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गंमत म्हणजे असाच काहीसा प्रकार खासदार सुनील तटकरे यांच्या बाबतीमध्ये देखील घडला होता. त्यांच्याही बोटाला जखम झाली होती आणि त्याचे कारणही दरवाजात बोट अडकणे हेच सांगण्यात आले होते. एकाच पक्षाच्या 2 बड्या नेत्यांच्या बाबतीत दरवाजात बोट अडकण्याचा हा निव्वळ योगायोग आहे की अपघात आहे किंवा त्यामागे काही वेगळं राजकारण दडलंय याबाबत आता दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू झाली आहे. या सर्व प्रकरणावर आता ईशान्येश्वर आणि कॅप्टन अशोक खरात म्हणजेच भोंदूबाबा यांच्या संदर्भाने सोशल मीडियावर तिरकस भाष्य केले जात आहे. नेमकं खरं काय आणि खोटं काय आहे हे आता देवच जाणे अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतून उमटत आहे. एकीकडे सत्तेचं राजकारण तापलेलं असताना नेत्यांच्या या दुखापती मात्र सध्या बातमीचा केंद्रबिंदू ठरत आहेत. तुम्हाला काय वाटतं, हा अपघात आहे की नेमकं काही दुसरं कारण ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश-विदेशातील सर्व रोखठोक बातम्या सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेखसोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.